मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळांचा वाद काही नवीन नाही। काल ओबीसींचा एल्गार सभा पार पडली। या एल्गार सभेत भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा एकदा डिवचले। बीड जाळपोळ ओबीसीतून आरक्षणाची मागणी आणि भुजबळांवर झालेले आरोप यावरून भुजबळांनी निशाणा साधला, तर याला आज जरांगेंनी सुद्धा उत्तर दिले। एसपीने फोन करून सांगितलं की आता याच्या नंतर या सुभाष राऊत यांच्या सुद्धा हॉटेलवर हे लोक जाणार। सुभाष राऊत तिथून इकडे यायला निघाले आणि नेमक्या 4 तासांमध्ये मी पाहतोय ते त्यांचं हॉटेल पेटवून दिलंय। प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लान, अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती, विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला। त्याला कसं काय माहित होतं ते? म्हणजे तू घडून आणणार आहे का? नंबरिंग सांगतो, इतके नंबर होते तितके नंबर होते, इतका काय बोलतोय ते तर कामातूनच गेले। आता जाऊ दे, त्याचा विषय जाऊ दे, ते कामातूनच गेले। तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। चक्कर मारणार, काय जवान नेता हा 2-4 मीटिंगा घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोपले। मग हे आमचे सगळे टीव्ही वाले जाणार, हा मग असं मामू कसं बोला, तो तमुक कसं बोला। येडपटा तुला काय कळायचं? फिरणं एक दिवस फिर माझ्या संग, मग कळन तुला कशी बेजारी फुकट खायची सवय लागली तुला। तो यासारखं येशीत बसणारा नाही ना मी। ग्राउंड लेवलवर गोरगरीबात आहे, रात्रंदिवस नुसतं बोलायची भाषा नाही, रात्रंदिवस लोकात आहे मी। लगातार जातोय आणि शरीराला काही त्रास झाला ना, हॉस्पिटलला जातो, 1-2 दिवस सलाईन घेतो, पुन्हा जनतेत जातो माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या दारात की आपल्या लेकरांना मोठं करायचं, बाहेर पडा म्हणून सांगाल। परवा सुद्धा नाही करत जीवाची। तुला काय कळतंय? भाषण करतो म्हणून करू नको। लोकांच्या जीवावर खायची सवय लागली, मराठ्यांनी तुला मोठं केलं, ही लय मोठी चूक झालेली, मराठ्यांनी तुला मोठं केलेली। आता उपोषण करते सांगतात 3 कोटी मराठा समाजांना मुंबईत घेऊन जाणार। 3 कोटी? अरे 54% तो ओबीसी, 20% दलित आदिवासी, 3% तर ब्राह्मण खऱ्या, आणखी 1-2% काही जैन असतील, अमुक असतील, तमुक असतील। 12 कोटी आपण धरूया। 12 कोटीमध्ये 16-17%, त्याच्यामध्ये आणखी 7-8% तर कुणबी आहे। मग राहिले किती? 10%, 9%। तयारी पूर्ण झाली, मराठी निघाले मुंबईकडे मराठी निघाले आणि करोडच्या संख्येनं निघाले। सुरुवातीला जरी थोडे असले, आम्ही त्यांनाच गणिमा कावा येतो का सरकारला? तुम्ही आमचा बे बघा, जवळजवळ गेल्यावर तुम्हाला करोडात लोक दिसणार। मी नाही बोललो आधी, मी चूक नाही करत कधी। ते 5 महिने गप बसले, आता वेळ आहे मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहायची। तर तुम्ही म्हणता त्या लेकरावर कारवाई करू, म्हणजे मराठ्यांच्या विरोधात द्वेष किती दिवस तुमच्या मनात? त्याला मोठं करून तो मराठी संपवायला निघाला, म्हणजे मराठी संपवणाऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभा राहणार का? आम्ही अगोदर बोललोच नाहीत मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात। तो कोणी असो, जात कोणची असो, सोडत नाही मी, आणि सोडणार सुद्धा नाही आरक्षणाच्या विरोधात बोलला तर।